वाह एकदम भारी. कुठून आलात? जातोय आता मेन मॉनेस्ट्रीकडे. ती मात्र अशी मस्त जुनी आहे. वाव, या ठिकाणी वेगवेगळे आर्ट पेंटिंग्स. नाशिक का कोल्हापूर? होय. गुड मॉर्निंग ऑल. तर हा दीक्षितमधील म्हणजेच नुब्रा व्हॅलीतील आपला पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बुद्धा स्टॅच्यू, 300 वर्ष जुनी मॉनेस्ट्री, असं सगळं या ठिकाणी आहे पाहायला. तर तेच आज या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. आणि आम्ही या ठिकाणी थांबलो आहे ना, तिथं खूप छान असं जेवणसुद्धा मिळतं आहे आणि एकदम बजेटमध्ये आहे. खूप छान सोय आहे इथं राहण्याची. याच्या डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि चला आता एक्सप्लोअर करू नुब्रा व्हॅली. तर मंडळी, दीक्षित बुद्धा स्टॅच्यूकडे आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी हा बुद्धा स्टॅच्यू आहे. ॲक्च्युली आम्हाला सकाळी सनराईजसुद्धा बघायचा होता, पण थोडंसं लेट उठलो आम्ही, त्यामुळं सनराईज निघून गेलेला आहे. पण हा मस्त असा बुद्धा स्टॅच्यू ज्याचा चेहरा पूर्ण सोन्याचा आहे, तो आता आपण बघायला आलो आहे. तर बौद्ध विहारात आल्यानंतर हे असं फिरवत आपल्याला पुढे जायचं आहे, किंवा हात लावून जरी केलं तरी चालतं. त्याच्यामध्ये मंत्र असतात जे हजारो वेळा उच्चारले जातात. तेव्हा प्रत्येकाला हात लावत असं पुढे जायचं आणि असे मस्त फिरवत आपण पोहोचतोय बरोबर बुद्धांच्या स्टॅच्यूकडे, जो असा छान आहे. जाऊयात आता पुढं. खूप मोठा स्टॅच्यू आहे. हाईट मला तर अंदाजे सुद्धा सांगता येत नाही किती असेल. खूप छान आहे, पण सुंदर मूर्ती. आणि इथून दिसणारा हा की मॉनेस्ट्रीचा नजारा. ही 300 वर्ष जुनी की मॉनेस्ट्री आहे ही पूर्ण. तिथं पण जायचं आहे आपल्याला. योगेश भाऊ, गुड मॉर्निंग. आणि हा मस्त असा दीक्षित नुब्रा व्हॅलीचा नजारा. हा असा नजारा कुठेच भेटणार नाही. हा ना, सुकून. आणि येताना ॲक्च्युली तिथं त्या भागात कुठं तर आम्ही स्टेला आहे. आणि येताना हा झिगझॅग रस्ता करत 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 असं या साईडनी इकडं आलेलो आहे. हा मस्त आहे, खूप सुंदर. छान असा हा बुद्धा स्टॅच्यू पाहिल्यानंतर आता आपण जाऊया पुढं. आता पुढचं लोकेशन आमचं मी तुम्हाला पुढंच सांगतो, कारण बरेचसे लोकेशन ठरवलेत. त्यातलं पहिलं कोणतं आहे ते बघूया. चला भेटू. मस्त असा बुद्धांचा हा गोल्डन स्टॅच्यू बघितल्यानंतर आता आपण चाललोय मॉनेस्ट्रीकडे. हा रस्ता मॉनेस्ट्रीकडे जातोय असा वरती. तर मंडळी, आता आपण आलोय मॉनेस्ट्री बघण्यासाठी. दीक्षितमधील जी सगळ्यात जुनी मॉनेस्ट्री आहे ती बघण्यासाठी आलोय. आणि या मॉनेस्ट्रीची काहीशी माहिती इथं आहे. आणि हे आमचं पब्लिक बघा, अजून वर जायचे. आणि आम्ही आलोय ह्या झिगझॅग रस्त्याने. आणि ह्याच्या आधी आपण बघितला हा गोल्डन बुद्धा स्टॅच्यू त्याच्या जवळच आहे. म्हणजे एंट्री आपण केल्यानंतर जवळजवळ 40 रुपये इथं एंट्रीला घेतात. तिथून हाही पॉईंट बघू शकतो आणि नंतर तिथून इकडे येऊ शकतो. म्हणजे एकदाच एंट्री आहे ह्या दोन्ही पॉईंटसाठी. तर आता जाऊया. चलो, आता आपण जाऊया मॉनेस्ट्रीकडे. त्यासाठी असा छान असा रस्ता आहे.
तर या ठिकाणी पूर्ण माहिती आहे आणि ही साधारण 1433ला द किंग ऑफ नुब्राच्या ह्याच्यामध्ये ती बांधलेली आहे. चला आपण जाऊया वरती आता. या इथं क्लॉकवाईज आपल्याला हा मंत्र ज्याच्यावर जे मंत्र असेल तो हा फिरवायचा आहे आणि असा फिरवून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि इथून नजारा बघा हा पूर्ण नुब्रा व्हॅलीचा. बापरे किती सुंदर आहे, एकदम ब्युटिफुल ब्युटिफुल. हा पूर्ण दीक्षित एरिया आहे आणि आम्ही साधारण राहायला या स्तूपाच्या तिथं आहे, बरोबर स्तूपाच्या तिथं आहे बघा खालच्या. वा. तर या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला डायरेक्शन दिलेत, त्यावेळी आपल्याला जायचं आहे परत वरती, कारण बरेच जण असे शॉर्टकट पण घेतात म्हणून डायरेक्शन सांगितलेलं आहे. आता या पायऱ्या चढून वर जाऊ. जराशा पायऱ्यात चढून आलोय, प्रचंड असा दम लागलाय. एकतर ह्या हाईटवरती, तिथून परत अजून हाईटवरती आणि जवळजवळ 10-12 पायऱ्या चढल्या असतील. प्रचंड दम लागलाय आणि अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. त्यामुळे फिटनेस बी जरुरी आहे आणि इथं थोडंसं असं दम लागणं पण होतंच. पण फिटनेस असलं की जरा अजून 4 पायऱ्या चढल्या जातात. जाऊया आपण आता पुढं. बस झालं, 2-3 मिनिटाचा रेस्ट घेतला होता. इथून हे मस्त बघा या ठिकाणी आलोय. वाह एकदम भारी. कुठून आलात? नाशिक का? कोल्हापूर? होय, बघितलं सगळं. आम्ही इथंच दमलो. एवढं काय नाही, कोल्हापूरची लोकांची दमलीत कसं चालायची. 4 दिवस झाला आम्ही फिरतच आहे. आमचे 6 झाले. होय, कुठं कुठे? आम्ही भरपूर ठिकाणी. तर या ठिकाणी आपलं हे नाशिकचं पब्लिक भेटलं होतं आणि इथं एक छोटंसं शॉप आहे, मॉनेस्ट्री शॉप. इथं तुम्ही फ्लॅग असेल किंवा इतर काही गोष्टी बुद्धांच्या रिलेटेड त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकताय. आणि आता आपण जाऊया मॉनेस्ट्रीकडे. पहिल्यांदा कसं आहे, जी मेन गोष्ट आहे ती बघायला जाऊया. वा, मॉनेस्ट्रीचं वाटते मेन गेट आहे छान असं. इथून थोडंसं पुढं आल्यावरती ही छान मॉनेस्ट्री. म्हणजे आता प्रचंड दम लागलाय. तर प्रचंड असा दम लागतोय. आणि हे मॉनेस्ट्रीचं स्ट्रक्चर बघा. या ठिकाणी हे जे आहे ना, मातीचा लेप वगैरे, आणि इथं हे बांधकाम खतरनाक. आता आपण जाऊया पुढे. हो चला, का बसलाय? हा, दमलाय काय? दमलाय काय? मला तर प्रचंड दमला. या ठिकाणी एक खूप छान असा स्तूप आहे आणि साईडनी खूप अशा बुद्ध मूर्ती आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत बघा, त्यांचे हावभाव वेगवेगळे आहेत. चलो ऊपर. तर या ठिकाणी हे छोटे छोटे जे नावा अक्षरात लिहिलेलं आहे ना, ते बुद्धिस्ट मंत्र आहेत. त्याच्यावरती लिहिलेलं असते ओम आणि पद्मे हुम, आणि हे असे फिरवायचं असते. आणि याचं मिनिंग आहे की सगळे प्राणी, मनुष्य प्राणी सुखी राहू दे वगैरे, असं मिनिंग आहे. अजून डीप मिनिंग आहे, पण मी आत्तापुरतं किंवा मला जेवढं अंडरस्टँडिंग आहे तेवढं मी सांगू शकेन.
तिथून तर वरती आपण जातोय आता मेन मॉनेस्ट्रीकडे. वा वो कसं कसं केलं असेल काय माहीत राव. एकतर तिथून एवढ्या खालून परत इथून असं वरती, आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघा त्यावेळेसच आहे सगळे. तर काय हे नवीन झालेलं आहे डागडूग, पण मेन जे आहे ती मात्र अशी मस्त जुनी आहे. आता आपण आधी जाऊया मॉनेस्ट्रीकडे आणि नंतर मग साईट सीन दाखवतो तुम्हाला. आणि या ठिकाणी चप्पल शूज काढायचे आहेत. शूज काढून आपण पुढे जाऊया. इकडं तुम्ही शूटिंग करू नाही शकत, पण इकडं फोटो काढू शकताय किंवा व्हिडिओ करू शकताय. चला आता तुम्हाला मॉनेस्ट्री दाखवतो. बापरे, ओ किती छान वाईब आहे. पूर्ण शांतता आहे बघा. बापरे, पूर्ण लाकडाचं आहे बघा खाली. जिलेजी इथून मस्त आहे. आपण पुढे जाऊ आता. या ठिकाणी दलाई लामांचे जोयो शक्यमुनी बुद्धांची अशी छान अशी मूर्ती आहे. वाव. या ठिकाणी वेगवेगळे आर्ट पेंटिंग्स सगळं आहे बघा. खूप भारी वाटते, भारी. म्हणजे एकदम शांतता म्हणतो ना ती इथं तुम्हाला अनुभवायला मिळेल. खूप छान इथं ही मॉनेस्ट्री आहे आणि इथं हा नजारा तर अप्रतिम सुंदर आहे. मी आता दर्शन घेतो. तर या ठिकाणी दलाई लामांची एक छान अशी फोटो आहे आणि इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. बुद्ध मूर्त्याही आहेत आणि अशा वेगवेगळ्या मूर्त्यासुद्धा आहेत. या ठिकाणी सुद्धा अशा शांतिस्तूप आहे. सोबत एक छान बुद्धांची अशी मूर्ती पण आहे. हे वेगवेगळ्या फेसमध्ये किंवा एक म्हणतो की चेहऱ्यावरचं ॲग्रेशन या पद्धतीच्या या मूर्ती आहेत. तर आता ती मॉनेस्ट्री आपण बघितली आणि थोडंसं वरती आलो आहे आणि हे एकदम टॉपचं आहे आणि या ठिकाणी इथले एकदम हेड लामा बसतात आणि तिथं जायला एंट्री नाही आहे. आणि इथे एक छोटासा स्पेस आहे. ह्याच्यामध्ये पण ओल्ड चेंबर ऑफ हिज होलीनेस द 14th दलाई लामा हे इथं बसत होते किंवा बसतात. तर या ठिकाणी असं छोटंसं चेंबर आहे. इथलं स्ट्रक्चर बघा एकदम जुनं आहे आणि या ठिकाणी हा चुना म्हणा किंवा माती म्हणा ते आहे आणि दरवाजासुद्धा एकदम ओल्ड आणि या ठिकाणी तो 14 दलाई लामा बसतात. हे एवढं जुनं, जवळजवळ हे 600 वर्ष जुनं मंदिर आहे. त्याच्या आधी या ठिकाणी राजा राहायचा, तो पण काय 1000 वर्षापूर्वी होता. त्याच्यानंतर या ठिकाणी ही मॉनेस्ट्री झालेली आहे.
खूप सुंदर आहे, मस्ट विजिट. त्याच्यानंतर आता पुढच्या ठिकाणी जाऊ आपण. हां, इथं राजाचा एक हॉल होता जिथं मीटिंग व्हायची. हा मीटिंग हॉल होता. आणि त्याच्यानंतर आता हा असा हे मॉनेस्ट्री झालेली आहे. आणि या ठिकाणी बघा सगळ्या वेगवेगळ्या अँगरच्या या ठिकाणी वेगवेगळ्या पोझिशनच्या बुद्ध मूर्ती आहेत. आणि खाली पूर्ण लाकूड आहे बघा याच्यामध्ये. आणि हे स्ट्रक्चर पूर्ण लाकडाचं आहे. या ठिकाणी छान अशी बुद्धांची मूर्ती बघा. आणि ही मेन मूर्ती शाक्यमुनी बुद्धा. आणि याच्यामध्ये मे बी जुने ग्रंथ वगैरे असं काहीतरी असेल असं वाटतंय. इथं सुद्धा खूप छान अशा सुंदर अशा वेगवेगळ्या मूर्त्या. आणि हे सगळं स्ट्रक्चर लाकडामध्ये. तर वरती हे बघा. आणि छतसुद्धा पूर्ण अशी लाकडाची आहे. तर मंडळी ही मॉनेस्ट्री एकदम छान आहे आणि खूप उंचावर पण आहे. वरती फक्त जाता येत नाही, बाकी 1, 2 आणि 3 अशा 3 ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या मॉनेस्ट्री बघू शकताय. खूप छान वाटतं इथून. आणि या ठिकाणी वरती आल्यानंतर तुम्हाला नजारासुद्धा असा सुंदर असा व्ह्यू येतो आहे. आणि तिथं छान अशी गोल्डन बुद्धांची मूर्ती. तर ही खूप छान अशी मॉनेस्ट्री आहे. तुम्ही दीक्षितमध्ये आलात की नक्की या मॉनेस्ट्रीला व्हिजिट करा. आता आपण जाऊया सँड ड्यूनकडे, जे या भागामध्ये आहे. या ठिकाणी ही सगळी सँड ड्यून आहे. त्या ठिकाणी डबल हॅमचा कॅमलसुद्धा आहे. तो पण आपण ह्या बंदमध्ये भेटला तर ठीक, नाहीतर मग फक्त सँडमध्येच आपण फिरून येऊ. तर तुम्ही ह्या मॉनेस्ट्रीला नक्की व्हिजिट करा.